नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश. मी आजपासून चॅलेंज देणार आहे स्वतःला. त्या चॅलेंजचं नाव ठेवलेलं आहे नो चीट डे. हे चॅलेंज कसं असणार आहे, काय असणार आहे, त्याच्या पहिले माझं थोडं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव गणेश. मी 23 इयर ओल्ड आहे आणि माझं प्रोफेशन ॲज अ मेकॅनिकल डिझाईन इंजिनियर आहे. माझं ग्रॅज्युएशन पासआउट 2024ला झालेलं आहे. मग आता ह्या नो चीट डेमध्ये काय आपली प्रोसेस असणार आहे, याच्यामध्ये काय चॅलेंज असणार आहे, हे तुम्हाला सांगतो. उद्देश आहे की बॉडीमध्ये किंवा स्वतःमध्ये खूप जास्त इम्प्रूव्हमेंट करणं. कारण की ॲज अ वर्किंग प्रोफेशन मला माझा टायमिंग, माझा रुटीन जो आहे हा 9 ते 5:30 वाजेपर्यंत माझा टायमिंग आहे. मी रोज ऑफिसमध्ये कंटिन्यू 5-6 घंटे तरी बसतो. तर मग हे इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे. तर मग त्याच्यामुळे मी चॅलेंज दिलेलं आहे स्वतःला नो चीट डे. ते हा चॅलेंजमध्ये नेमकं काय असणार आहे, कसा रुटीन असणार आहे, हे तुम्हाला सांगतो. टायमिंग जो असणार आहे झोपण्याचा, पहिले तर झोपण्याचा मी फिक्स टाईम करणार आहे. कारण की ते असणार आहे 11 वाजता, संध्याकाळ 11 PM होऊन जायचं. आणि नंतर मग सकाळी जवळपास 5:30-6च्या दरम्यान उठून जायचं. आणि याच्यामध्ये कोणताही अलाराम न लावता आपल्याला उठायचं आहे 5 किंवा 6 वाजता. आणि 6 वाजता उठल्यानंतर फ्रेश व्हायचं आहे, अर्धा लिटर पाणी प्यायचं आहे सगळ्यात उठल्यानंतर पहिले. नंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर इथे एक जवळच पार्क आहे, त्या पार्कमध्ये यायचं आहे. आणि पार्कमध्ये थोडा एक्सरसाइज, आपल्याला कोणतेही किंवा बर्डन टाईप किंवा खूपच जास्त वर्कआउट करायचं नाही आहे. सकाळी लाईट वर्कआउट करायचं आहे. सकाळी आल्यानंतर इथे अर्धा घंटा आपल्याला स्पेंड करायचं आहे पार्कमध्ये, थोडा एक्सरसाइज करू. किंवा आता रोज मी तुम्हाला अपडेट देणार आहे माझ्या चॅलेंजबद्दल, तर ते तुम्हाला सांगणार आहे. एक्सरसाइज झाल्यानंतर पार्कमध्ये घरी गेल्यानंतर किंवा रूमवर गेल्यानंतर मग तिथे सगळं फ्रेश, परत फ्रेश आंघोळ वगैरे करून चांगला लाईट नाश्ता करायचा आपल्याला. नाश्त्यामध्ये मग खाणार आहे ओट्स घेतलेलं आहे. ओट्स घेतलेलं आहे, एक बनाना किंवा आणि पीनट बटर ब्रेडसोबत पीनट बटर. तर हा माझा नाश्ता राहणार आहे सकाळी. नंतर मला तयारी करायची आहे ऑफिसला जायला. तर ते मला रूमवरून 8 वाजता निघावं लागतं. तर 8 वाजेपर्यंत माझं ते सर्व तयारी होऊन जाईल. आणि मग 8 ते 8:15, आणि मग 8:15 नंतर मला 1-1.5 तास, एक पाऊण तास मला ऑफिसला जायला लागतं. तर मग मी ऑफिसला जाणार आहे 9 वाजतापासून. आपला 9 ते 5:30 आपलं वर्किंग प्रोफेशनमध्ये राहणार आहे. तर तिथे माझं एकच टार्गेट राहील की जास्तीत जास्त पाणी प्यायचं, 3 लिटरच्या जवळपास पाणी प्यायचं ऑफिसमध्ये. तसं ॲव्हरेजमध्ये आपल्याला 3-4 लिटर खूप मॅक्झिमम झालं, 3-4 लिटर पाणी प्यायला पाहिजे. तर माझं टार्गेट राहील की तिथे 2-2.5 किंवा 3 लिटर पाणी जास्तीत जास्त पिणार. नंतर माझं ऑफिस 5:30 वाजता होऊन जातं. म्हणजे त्याचा टायमिंग राहतो एक्झिटचा 5:30 वाजता. झाल्यानंतर मी थोडा तिथेच माझ्या कलिगसोबत चहा वगैरे पितो. तर तो चहा वगैरे पिऊन मी जवळपास संध्याकाळी 7 वाजता फ्लॅटवर येतो, रूमवर येतो. आणि नंतर इथे आल्यानंतर मला परत फ्रेश व्हावं लागतं. आणि फ्रेश होऊन मला जिमसाठी रेडी व्हावं लागतं. आणि जिमचा टायमिंग माझा जो ठरवलेला आहे मी माझ्यानुसार, स्लॉटनुसार, तो झालेला आहे 7:30. बरोबर, मला 7:30 तिथे जायला लागतात. आणि 7:30 नंतर तर 9 वाजेपर्यंत, जवळपास 9 वाजेपर्यंत मी 1.5 तास, 2 तास, बरं, 7:30ला गेलं तर 1.5 तास माझा टायमिंग राहणार आहे जिमचा. तिथे मी 2 मसल एक्सरसाइज करणार आहे रोज. ते झाल्यानंतर माझा टायमिंग असणार आहे जेवण करण्याचा. तर 9:30 वाजता जेवण करणार मी. आणि 9:30 ते 10 तरी वाजणार तिथेमध्ये. आणि मग नंतर परत मेस आहे माझी, तर मेसवरून परत माझ्या रूमवर यायला जवळपास 10:30 वाजता. आणि अर्धा तास मला मिळतं आपल्या जो स्लीप टायमिंग आहे त्याच्यानुसार. आता इथं हे झालं माझं रुटीन, काय करणार आहे मी. अर्धा तास थोडं काय, 11 वाजता परत मी झोपून जाणार आहे. आणि परत ही दिनचर्या आपल्याला, ही माझं चॅलेंज 21 दिवस असणार आहे. 21 डेज चॅलेंज असणार आहे. याच्यामध्ये काय चीट करायचं, हे काय नाही करायचं हे सांगणार आहे मी पहिले. आपले रूल 21 डेजसाठी आहे. तर मला सांगायचं आहे की चीट डेमध्ये आपण पहिले तर स्वतःवर चीट करणार नाही आहे. दुसरं तर
टायमिंगवर चीट करणार नाही आहे, तिसरं डाईटवर चीट करणार नाही आहे, आणि चौथं म्हणजे आपल्या झोपेवर चीट करणार नाही आहे. तर असे 4 मेन रूल आहे, करायची नाही आहे आपल्याला. तर सर्वात महत्त्वाचं पहिले स्लीपवर. स्लीप 11 वाजता, म्हणजे 11 वाजता झोपायचं आहे आपल्याला रोजच. दुसरं म्हणजे डाईटवर. डाईट आपल्याला ऑइली फूड खायची नाही, अवॉइड करायची, जास्तीत जास्त अवॉइड करायची आपल्याला ऑइली फूड. तिसरं म्हणजे स्वतःवर चीट करायचं नाही, म्हणजे टायमिंग, मोबाईलचा टायमिंग जो आहे तो खूप कमी करायचा आहे आपल्याला. मिनिमम म्हणजे मॅक्झिमम 2 तासाच्या वर घ्यायचं नाही आपल्याला, कारण की आपल्याला सोशल मीडिया यूज नाही करायचं आहे जास्त, लिमिटेड सगळं यूज करायचं आहे. तर हे झालं दुसरं. आणि 3 झाले डाईटवर आणि आणि स्वतःवर, आणि एक राहिलं आपलं एक झालं आहे आपलं चीट ऑन मी आणि चीट ऑन टाईम. टाईमवर चीट नाही करायचं, आणि टाईमवर सगळ्या गोष्टी करायच्या. जास्तीत जास्त फोकस करायचं आहे की आपण थिंकिंग करणार नाही, जास्त थिंकिंग करणार नाही, ओव्हर थिंकिंग करणार नाही, आणि फोकस जे काम करायचं आहे आपल्याला टाईमवर काम करायचं ते करणार आहे. तर याच्यामध्ये जे इम्प्रूव्हमेंट होणार आहे मी ते लाईव्ह अपडेट टाकणार आहे तुम्हाला, सगळं काय करणार आहे. आणखी थोडं सांगायचं झाल्यावर, आणि जसं 21 डेज चीट चॅलेंज आहे, पण याच्यामध्ये आपण 2 तास, 21 डेमधले 2 तास, बरोबर आहे, 2 तास आपण चीट करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपण 15-15 मिनटाचे 2 तास, तुम्ही 2 तासमध्ये चीट करू शकता कशावर पण. तर हे थोडं आपण त्याच्यासाठी हे ठेवलेलं आहे. एक काय म्हणतात त्याला, कंपनीमध्ये आम्हाला कसं असतं की लेट चालतं. 9 वाजता आमचा ऑफिशियल टाईम आहे, 9 ते 5:30, म्हणून 9 वाजता आहे तर कंपल्सरी नाही आहे, म्हणजे 9 ते 9:15पर्यंत आपल्याला येऊ शकतो आम्ही. 4 वेळा लेट मार्क चालतात. 4 वेळा लेट मार्क म्हणजे 4 वेळा तुम्ही 9 ते 15च्या टायमिंगमध्ये यायचं असतं. आणि नंतर आम्हाला गेट पास मिळतात. गेट पास म्हणजे की 2 तास तुम्ही म्हणजे मंथमध्ये 2 तास तुम्ही तुम्ही लेट येऊ शकता, किंवा 2 तास यूज करू शकता, तुम्ही घरी जाऊ शकता, किंवा काही कसं पण यूज करू शकता तुम्ही. 4 स्लॉटमध्ये 4 स्लॉटमध्ये तुम्ही कसं पण यूज करू शकता 2 तासाचा. तर तसंच आपण थोडं याच्यात करणार आहे त्या चॅलेंजमध्ये. थोडं आपण याला काय म्हणतात त्याला, इझी करू आपण. 2 तास आपल्याला चालणार, 2 तास आपण चीट केल्यावरच चालणार आपल्या 21 डेजमध्ये. ओके.